तर नमस्कार मित्रांनो, जय शिवगाय. मी हर्षल. आज तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या नव्या ट्रेक ब्लॉगमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत किल्ले कमळगड. किल्ले कमळगड हा किल्ला पुण्यापासून साधारणपणे 130 किलोमीटर अंतरावर वाई तालुक्याजवळ वसलेला आहे. चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास. वाईपासून साधारणपणे 15-20 किलोमीटर अंतर पार करून आपण पोहोचतो नांदगण या गावात, जिथून ट्रेकची सुरुवात होणार होती. नांदगण या गावामध्ये पोहोचल्यानंतर काकूंनी आम्हाला सांगितलं की एक्झॅक्ट कोणत्या मार्गाने गडाकडे जायचं आहे. सिद्धवल जायचं, नाटाने सिद्धवल. मेरे साथ कुछ ऐसे लोगों की टीम है जिनमें से हर एक इंसान कमाल का है. हम साथ में दुनिया के कोने कोने में जाते हैं और मेरी नजरों में तो वही इस शो के असली हीरो हैं. हर माहौल में काम करते हैं और हमेशा मेरा साथ देते हैं. दक्षिणेला कृष्णा नदीचं खोर आणि उत्तरेला वाळकी नदीचं खोर यांच्या मधोमध वर आलेलं हे एक अनोखं पाषाण पुष्प. पठारी भाग पार केल्यानंतर आपण पोहोचतो या जंगलामध्ये. इथून पुढे आपला जंगल ट्रेक असणार आहे साधारणपणे 2 ते 3 तासाचा. 2 तासाचा जंगल ट्रेक करून आपण पोहोचतो या गोरक्षनाथांच्या सुंदर अशा मंदिरापाशी. पुढे जावळी मोहिमेच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. या किल्ल्याचं प्रमुख आकर्षण आहे इथली गेरूची विहीर. अंदाजे 150-200 फूट कातळात खोदलेली ही विहीर ट्रेकर मंडळींना एकदम चक्रावून सोडते. इतर किल्ल्यांप्रमाणे तटबंदी, बुरुज असे कोणतेही अवशेष या कमळगडावर पाहायला मिळत नाही. पण या सर्वाहून न्यारा असा निसर्गाचा अमाप खजिना पायऱ्या देखील आहे. पूर्वी या विहिरीचा वापर कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात होता अशी दंतकथा आहे. आमचे वाया गेलेले आहे, पण सगळं भरतीच आहे की आम्हाला काही नजारे बघायला मिळाले. एक मोठा बंगला मिळालेला आहे आम्हाला बघायला आहे तो. आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कमळगड पाहिलाय का? पाहिला असेल तर नक्की कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा.